बातमी याच अनुषंगानं ठाण्यामध्ये सोमवारी गणेश नाईक यांचा जनता दरबार भरणार आहे आणि त्यामुळे ठाण्यामध्ये भाजपकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। ठाण्यामध्ये गणेश नाईक यांच्या फोटोची जनता दरबाराची जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूया। गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असा गणेश नाईक यांचा जनता दरबार हा सोमवारी घेण्यात येणार आहे। मात्र याआधीच त्यांच्या जनता दरबारचे बॅनर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात झळकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी हे बॅनर जे आहेत ते झळकवण्यात आलेले आहेत। एकंदरीत पाहायचं झालं तर शिंदेच्या म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात हा जनता दरबार घेण्यात आलेला आहे। तर या जनता दरबार आधीच ही बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळते। या बॅनरवरती लिहिण्यात आलेलं आहे, अनेक वर्षानंतर ठाणेकरांना मिळणार आधार, जनता दरबारचा सर्वसामान्यांना मिळणार न्याय। पुन्हा एकदा सुरू केलेल्या जनता दरबाराबाबत हार्दिक शुभेच्छा आणि ठाणेकरांकडून आभार। त्यामुळे गणेश नाईक सोमवारी 10 वाजता या जनता दरबाराला सामोरे जातील। किती ठाणेकर हे समस्या घेऊन गणेश नाईक यांच्या दरबारात येत आहेत, किती जणांची गाऱ्हाणी गणेश नाईक ऐकून घेऊन त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र सर्वच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, माजी नगरसेवक, त्याचप्रमाणे सर्वच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ती गणेश नाईक यांच्या जनता दरबाराची करण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी शिंदे विरुद्ध नाईक असा संघर्ष पुन्हा एकदा ठाण्यामध्ये होताना पाहायला मिळणार आहे। मात्र जे भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार ठाण्यामध्ये आहेत, निरंजन डावखरे आणि संजय केळकर, यांनी देखील आमदार आपल्या दारी ही मोहीम जी आहे ती सुरू केलेली पाहायला मिळते। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।